सिंहगड रोडवरील नांदेड परिसरात कार्यरत असलेली श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था प्रगतीच्या दिशेनं वेगानं वाटचाल करते। आगामी काळात संस्थेचे 100 कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन बाळासाहेब घुले पाटील यांनी दिली। नुकतीच चेअरमनपदी निवड झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा मांडला। त्यांनी सांगितलं की संस्थेची एकूण उलाढाल ही 65 कोटी 60 लाख रुपये असून खेळते भांडवल 55 कोटी रुपये आहे। संस्थेची कर्ज वाटप रक्कम 28 कोटी 34 लाख रुपये असून वसुली 3 कोटी 14 लाख रुपये। तसंच संस्थेनं 1 कोटी रुपयांचा नफा मिळवलाय। संस्थेकडे 36 कोटी 72 लाख रुपयांच्या ठेवी, 12 कोटी 18 लाख रुपयांचा स्वनिधी आणि 22 कोटी 67 लाख रुपयांची गुंतवणूक असल्याची माहिती दिली आहे। सभासद कल्याणला प्राधान्य देत संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। सभासदांच्या वैद्यकीय उपचारांसाठी 10,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची योजना संस्थेने सुरू केली असून त्याचा लाभ अनेक सभासदांना होतोय। याशिवाय सभासदांच्या पाल्यांचा पतसंस्थेच्या वतीने सत्कारही करण्यात येतोय। संस्थेच्या प्रगतीमध्ये संचालक मंडळाचे मोलाचे योगदान असल्याचं सांगताना बाळासाहेब घुले पाटील यांनी व्हाईस चेअरमन सचिन दांगट, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विकास दांगट, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास मते, देवीदास लगट, राजेंद्र हगवणे, विकास कोल्हे, नागनाथ शिंदे, राजेश देवकर, उद्योजक अभिजित घुले पाटील, वीणादेवी मते तसेच माजी सरपंच मनीषा मोरे यांचे योगदान अधोरेखित आहे। तज्ञ संचालक म्हणून ॲडव्होकेट राजेश मिंडे आणि युवराज मोरे कार्यरत म्हणून संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापू यशवंती हे दैनंदिन कामकाजाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहेत। सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि सक्षम आर्थिक नियोजन यांच्या बळावर श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था आता लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठेल असा विश्वास चेअरमन बाळासाहेब घुले पाटील यांनी व्यक्त केलाय। आपले मनपूर्वक अभिनंदन। काय काय वाटतं आज अपेक्षा झाला तुम्ही पतसंस्थेत? काही नाही, संस्था तसा मी स्थापनेपासून वाईस चेअरमन गेल्या 34 वर्षात फक्त 6 वर्ष संचालक म्हणून काम केलं। एक 5 वर्ष नांदेड गावचा सरपंचपदी निवड झाल्यामुळं त्यावेळी मी संचालक म्हणूनच राहिलो। पुन्हा नंतर वाईस चेअरमन म्हणजे 34 वर्षामध्ये मी 6 वर्ष फक्त संचालक नाही तर व्हाईस चेअरमन आणि चेअरमन हा आहेच। आणि संस्थेत एवढा वर्षाचा अनुभव असल्यामुळं काही ज्या गोष्टी चुकत गेल्या असतील त्यांना दुरुस्त करून पुढे मात करत त्याच्यावर कसं जायचं, संस्थावाढीच्या दृष्टिकोनातून काय काय करता येईल त्या हिशोबात आम्ही सुधारणा करत गेलो। संस्थेला प्रत्येक वर्षी ऑडिट वर्ग अ आलेला आहे, परंतु मध्ये काय कोविडमध्ये थोडंसं सगळे व्यावसायिक असतील किंवा खातेदार असतील, कर्ज घेणारे आपले थोडंसं फार थकीत प्रमाण वाढलं होतं। त्यामुळे त्या वर्षी आमची थकबाकी थोड्या प्रमाणात वाढली होती, 30% आसपास गेलेली होती। ते आता आम्ही जवळजवळ कव्हर केली। आता चालू वर्षी 3% ही आमची थकबाकी आहे, 0% NP आहे। संस्थेची परिस्थिती अतिशय उत्तम स्थितीत आहे। लोकांना आमचा कार्यक्षेत्र हे पुणे जिल्हा आहे आणि आपल्या भागातील पुणे जिल्ह्यातील येणारे शेतकरी वर्ग असतील, कामगार असतील, व्यावसायिक असतील, छोटे मोठे, आम्ही फार इंडस्ट्रीजच्या लोकांनाही कर्ज देत असतो, दिले गेलेली आहेत। काही अनुभव खूप चांगले येतात। थोडेफार प्रमाणात कोविडमध्ये झालेली परिस्थिती सुधारायला आम्हाला वेळ गेला, कारण लोकांची परिस्थिती सगळं जगच त्यावेळी म्हणजे अंधारात असल्यासारखं होतं। बऱ्याच लोकांचं नवीन व्यावसायिकांचं नुकसान झालं, लोकांचं झालं, आर्थिक परिस्थिती असल्यामुळं आमची थकबाकी वाढ, परंतु ती आतापर्यंत आम्ही ती क्लिअर करत आणलेली, सगळा विषय क्लिअर केलाय। आज संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे। एकूण व्यवसाय आमचा 65 कोटीचा असून खेळते भांडवल 55 कोटी 82 लाख इतके आहे। त्याचप्रमाणे वसूल भागभांडवल पण 3 कोटी 13,40,400 असं असून चालू वर्षी 1 कोटी 5,16,000 इतका नफा झाला। त्या नफ्याची विभागणी करून सभासदांना 15% गेली बरेच वर्ष आम्ही 15% हा डिव्हिडंड देत असतो। करोनाच्या काळामध्ये तो 13% दिला गेला। अशी एकंदरीत परिस्थिती आहे। संस्था अतिशय उत्तम आणि स्वच्छ कारभार करणारे आहे। सर्व संचालक अतिशय चांगल्या पद्धतीचे आमच्याकडे आहेत। बाळासाहेब हगवणे माजी चेअरमन असतील, विकास नाना दांगट पाटील सारखे
पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि PDCC बँकेचे संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्य विलासांना मते असतील, आमचे सहकारी देवीदास बापू लगड, हे नांदेड सिटीचे डायरेक्टर, राजेंद्र गणपत हागवणी, अशी नामांकित आणि बाकीचे सर्व इतर संचालक हे अतिशय दृष्टीने काम करणारी, सामाजिक क्षेत्रात बरीचशी मंडळी काम करणारी असल्यामुळं संस्थेच्या भरभराटीच्या ह्याच्यात सर्व संचालकांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. आगामी काळात काय संकल्प तुम्ही? आगामी काळात आता 100 कोटीकडे कशी वाटचाल करू आम्ही, त्या दृष्टिकोनातून कामकाजाला सुरुवात केलेली आहे आणि ते निश्चित आम्ही जाऊ, लगेच होणार नाही, पण निश्चित 100 कोटीचं ध्येय आम्ही आता उद्दिष्ट ठेवले. सगळा व्यवसाय 100 कोटीपर्यंत न्यायचा, ते जाईलच. सगळ्या संचालकांचं प्रयत्न आहेत त्यासाठी चालू, आम्ही वैयक्तिक करतोय, सगळ्यांचं सहकार्य आहे ना. किती शाखा आहेत अजून? किती शाखा विस्तार? हेड ऑफिस आहे ते किरकडवाडी, सिंगड रोड, किरकडवाडी फाटा, जयप्रकाश नारायण नगर, नांदेड. हेड ऑफिस या ठिकाणी आहे. दुसरं ऑफिस उत्तम नगर या ठिकाणी कवडे हॉस्पिटलच्या शेजारी. त्याचप्रमाणे तिसरं जी आमची शाखा आहे ती नऱ्या आंबेगाव, नऱ्यामध्ये आहे. आणि तिन्ही आमचे जे हेड ऑफिस, ज्या ऑफिसेस आहेत त्या संस्थेच्या मालकीच्या ऑफिसेस आहेत. आणि सभासदांनी आमच्या आता जे जवळ 3 ते 4 हजाराच्या आसपास सभासद आहेत, अजून वाढत आहेत. सभासदांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि नव्याने त्यांनी आमच्याकडे यावं. FD, जर दैनंदिन ठेवीमध्ये, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे ठेवायचे, कर्ज ज्यांना व्यवसायासाठी असेल, हाऊसिंग लोन असेल, कार लोन असेल, 2 व्हीलर लोन असेल, या लोकांनी संस्थेतून येऊन संस्थेचा तुमच्या व्यवसायासाठी असतील किंवा गरजा ज्या असतील त्याच्यासाठी संस्थेचं कर्ज लोन घ्यावे. संस्था नेहमी अशा आपल्या समाजातील लोकांना पुढे नेण्यासाठी काम करत आलेली आहे या ठिकाणी. तर त्यांनी त्याचा लाभ घ्यावा संस्थेचा, ज्या ज्या योजना आहेत, ठेवी आहेत, त्या सर्वांचा. आरंभ पर्वासाठी लक्ष्मण साबळे, पुणे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.